तळवली देवगड यांचा मान एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या दहीहंडीच्या पर्वाला सुरुवात होते. वा शाबास येऊ दे. पहिला तर उंकोचा लागलेला आहे. दुसऱ्या थराचा प्रयत्न आहे. सोपी दुसऱ्या थरावर चाललेला दिसतोय आणि उत्तम अशी शिडी दिसते. उत्तम व्यवस्था. त्याप्रमाणे एक महिला या स्पर्धेमध्ये या पथकामध्ये सहभागी झालेली दिसते. बालगोविंदा दुसऱ्या थराची देखील उत्तम अशी जोडी वरती चाललेली आहे. तिसरा थर देखील यशस्वीरित्या पार होतोय. सर्वाधिक जोरदार टाळ्या होऊ द्या. स्वयंभू सोम राकेश्वर गोविंदा पटाक तळवली आला. येऊ दे. आला 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 चल चला जोरदार टाळ्या होऊ द्या. या लहान मुलीसाठी साहसी हा खेळ आहे. या खेळामध्ये जिद्द मेहनत आणि आपला कसम लावा लागतो आणि हा कसम मात्र लागलेला आहे. तिसरा तर उत्तम चाळा आला 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 चल जाऊ दे. येऊ दे. 1 2 3 एक शाबास एक शाबास. सगळ्यात जोरदार टाळ्या होऊ द्या. स्वयंभू चला येऊ द्या. दुसरा तर पण येऊ द्या. या ठिकाणी आम्हाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले आहेत ते प्रशांतजी साठे साहेब गुहागर तालुक्याचे जे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अभिजितजी रायकर साहेब गुहागर तालुका शहर अध्यक्ष मनसे. त्याचप्रमाणे प्रथमेशजी रायकर साहेब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे जितेंद्रजी साळवी साहेब या ठिकाणी उपतालुका अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभले ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अमितजी खांडेकर साहेब उपतालुका अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मंडळ शाखेच्या वतीनं. दुसरा तर प्रयत्न आहे. तिसऱ्या दरम्यान पाहून साहसी मुलगी लागते.
गोविंदाचं जे पारंपरिक नृत्य आहे, जे पिढ्यानपिढ्या आपण या कोकणच्या भूमीवरती आपण सादर करतो, हे याच ठिकाणी बघायला मिळतं. कारण कोकणाने जो संस्कृतीचा जो लेणं जपलेलं आहे, ते जपलेलं लेणं या कोकणामध्येच पाहायला मिळतं. आणि आज कोकणातील माणूस हा कितीही आपल्या गावापासून दूर गेला तरी आपल्या भूमीमध्ये परत येतो. आज चाकरमान्याची जी ओढ आहे, ती ओढ यासाठीच असते, कारण इथली जी संस्कृती आहे, ती संस्कृती मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे बघायला क्वचितच बघायला मिळेल. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथली सांस्कृतिक आणि पारंपरिक दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव असो किंवा इतर जे काही पारंपरिक उत्सव असो, याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि यजमान गोविंद पथकाचा हा प्रयत्न पहिल्या थराचा बेस तर उत्तम लावलेला आहे. सुंदर असा मनोरा. पाहूया दुसरा थर. बंड्या बडबड नको, चला दुसरा थर सुंदर. पाहूया तिसऱ्या थरावर कोण जातोय. मला वाटतं बंड्या जातोय का? नाही, बंड्या खाली आहे. पाहूया हा दुसरा थर. सुंदर असा दुसरा मनोरा रचला आहे. तिसऱ्या थराचा प्रयत्न आहे यजमान पथकाचा, गोविंद पथकाचा. दुसरा थर, तिसरा थर लागलाय. दुसरा थर, तिसराही लागला. तर पाहूया बंड्या वाकलाय. बंड्या वाकला. बंड्या वाकू नको रे बाला, वरती गोपाला चढतोय. चौथ्या थराचा प्रयत्न पाहूया. मला वाटतंय 5 ते 6 थर लागतील, परंतु हे 4 थर लावत आहेत. बंड्या वाकला आणि सुंदर असा प्रयत्न, सुंदर अशी सलामी देतोय. टाळ्या, सगळ्या टाळ्या वाजवा यजमान पथकासाठी. परंतु बंड्या वाकला. सुंदर असा 4 थराचा मनोरा रचला होता यजमान पथकाने. यजमान पथकाचं हार्दिक स्वागत. तसंच आपल्या सगळ्या जमलेल्या भाविकांचं आम्ही गोविंद पथक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाघर, मुंदर शाखा यांच्या वतीने सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. सीडी पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर पहिला दुसऱ्या थरावरती मुलं अजून बसली आहेत, तिसऱ्या थरावरती सुद्धा मुलं बसलेली आहेत आणि दुसऱ्या थरावरची मुलं बसतात. मात्र थोडीशी डचमळ होत आहे. तिसऱ्या थरावरचा गोविंदा सुद्धा उभा राहिला. आता सलामीची वेळ आहे आणि ही सलामी देतो का पाहूया. जोरदार टाळ वाजून घ्या या मुलासाठी. अतिशय सुंदर अशा पद्धतीने तितक्याच शांततेपणे उतरायचं सुद्धा आपल्याला, जेणेकरून आपण हा जो गोविंदा खेळतो तो किती शिस्तबद्ध पद्धतीने खेळतो हे आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच. कोकण कट्टा हॉटेलची सेवा घरी, क्रिकेटच्या मैदानात असते हजेरी. समीर आणि अमित आहे कट्टर, समीर आणि अमित आहे कट्टर. मनाने आहेत दिलदार, मनाने आहेत दिलदार. पहिला थर या ठिकाणी म्हणजे पाया सज्ज झालाय. पाया सज्ज झाल्यानंतर दुसऱ्या थरावरती आपण 3 या ठिकाणी गोविंदा पाहतोय आणि या 3 गोविंदा नंतर पाहूया त्यांच्यावरती ट्रिपल एक्का लावतायत की काय करतायत, की डबल एक्क्यावरतीच 5 थर लावतील. आता मात्र पुढची रणनीती चांगल्या प्रकारे आखायला पाहिजे, कारण ट्रिपल एक्का केला तरी सुद्धा दुसऱ्या थरानंतर 3 थर होऊन 5 थर होतात. आता मात्र थोडंसं परिवर्तन करतायत. दुसऱ्या थरावरती सुद्धा 4 गोविंद आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यावरती मला वाटतं आणखी 2 गोविंद असतील, म्हणजे 3 थर या ठिकाणी होतील आणि त्याच्यावरती जर डबल एक्का लावला तर निश्चितच 5 थर आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तिसऱ्या थरावरती हा गोविंदा चढतोय. पिवळी जर्सी घातलेला एकच गोविंदा दिसतोय. त्याच्या सोबतीला आणखी 2 गोविंद या ठिकाणी दिसत आहेत. मात्र 2 गोविंदा या ठिकाणी तिसऱ्या थरावर आहेत.
5 थर लावताना आपण जर टेक्निक बघितली तर दुसऱ्या थरावर जी माणसं असतात, जी गोविंद असतात, त्यांना दुसऱ्या थरावर तिसरे थर चढल्यानंतर उभं राहणं हे जरुरी असतं. कारण त्यानंतर शिडी बनवून जर आपण डबल एक्क्यासाठी प्रयत्न केला तर खालच्या गोविंदांना जास्त जोर लावता त्याची जरूरत पडत नाही. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतोय दुसऱ्या थरावरचा आणि तिसऱ्या थरावरचा गोविंद सुद्धा आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय. सर्व जे मुंडर शाखेतले जे गोविंद आहेत त्यांना विनंती करेन आपण अवतीभोवती थांबायचे, सर्वांचे हात वर असले पाहिजेत जेणेकरून कोणत्याही गोविंदाला कोणत्याही प्रकारची होत नाही. जोरदार प्रोत्साहन द्यायचंय, सावकाश आपण जायचंय. दुसरा थर या ठिकाणी उभा राहतोय, मात्र थोडक्यात गडबड होते, काही हरकत नाही. सुंदर प्रयत्न आहे, सावधानी बाळगूनच आपण हा दहीहंडीचा कार्यक्रम करायचा आहे. 5व्या थराचा प्रयत्न होता. बदल करतायत, दुसरा थर सुद्धा या ठिकाणी उभा आहे. बाजूला उभे असलेल्या गोविंदांना विनंती आहे आपले हात वर असले पाहिजेत, कारण तिसऱ्या थरावरती सर्व गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जे अवतीभोवती मुंडर शाखेतील जे गोविंद आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानात येऊन त्यांना सपोर्ट करायचा आहे. कारू पथकाचं या ठिकाणी सलामी झाल्यानंतर आपण नंतर एक छोटासा सन्मान करणार आहोत. छोटासा म्हणता येणार नाही कारण हा मोठा सन्मान आहे, कारण गुहागर तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्याच दरम्यान पुन्हा एकदा हंडीकडे जातो. या ठिकाणी तिसरा थर लागलेला आहे. सर्व बाजूच्या गोविंदांना विनंती असेल की आपण आपले हात वर करायचे. त्या ठिकाणी 3 थर लावलेले आहेत. 4थ्या थरावरती सुद्धा मुलगा आहे. सर्वांनी हात वर करून या ठिकाणी करायचे. आपली ही शेवटची संधी असेल, मात्र आपण सांभाळूनच आपला गोविंदा लावायचा आहे. कोणतीही गडबड न करता आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. 5व्या थरावरती मुलगा गेला, मात्र तिसऱ्या थरावरून मुलं या ठिकाणी उभे राहू शकलेले नाही आहेत. एक प्रयत्न करतायत. दरम्यान विनंती आहे. धन्यवाद कारू पथक, धन्यवाद. आपले 3 संधी झालेले आहेत. आपण 4 थरावरती हे करायचं. दुसऱ्या थराला शिरकर वागतोय, पाहूया काय होतंय. तिसऱ्या थराचा प्रयत्न शिरकर, आमच्या पालपेने गावचे वायरमॅन शिरकर. पाहूया, आम्हाला वाटतं 3 थर लागलेत. शिरके सॉरी. 4थ्या थराचा प्रयत्न शिरके वाकले, पोल वाकला, पोल पडला. वायरमॅन वाकले. मला वाटतं हा सुंदर प्रयत्न आहे छोट्याचा. छोटा उभा राहतोय का पाहूया, सलामी देतोय का पाहूया. सुंदर सलामी, 3.5 थराची, 3.5 थराची. असू दे. मला वाटतं 4था थर लागतोय, 4.25 लागलेत. मला वाटतं 4था लागतोय, 4.25 लागलेत. असू दे. सुंदर प्रयत्न. सावकाश, एकदम सावकाश. 3.50 आणि सुंदर. आणि लास्टला शेवटला लाईट पेटलेली आहे. सगळ्यांनी एकदा पावणेच्यामध्ये भूत उडालाय आणि लाईट पुन्हा एकदा गेली. चला मुंडर. शिरके वाकले, मला वाटतं बंड्यावरती आहे. शिरके वाकले, बंड्या वाकला. 4 थर लागलेत. 5व्या थराचा मनोरा पाहूया. 4 थराचा मनोरा उभा राहिलाय. 5वा थर काय करतो. छोट्या विनंती आहे बाजूला सर्वांनी थांबायचं आहे. आस्वाद घेताना बाजूला सर्वांनी थांबायचे. 5 थर आहेत, कोणत्याही गोविंदाला दुखापत होऊ नये याची खबरदारी घ्यायची. विनंती आहे आपण जवळ थांबायचं आहे. 3 थर लागले. 4थ्या थराचा मनोरा उभा राहतोय. 4थ्या थराचा मनोरा उभा राहतोय, डगमलतोय, परंतु तो राहणारच, उभा राहणारच. टाळ्या वाजवा एकदा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
आणि चौथा तर उभा राहतोय, पाचवा मनोरम रथ काय बालगोपाल काय करतात पाहूया. आणि हा पाचवा कृष्ण उभा राहिला, एक सुंदर अशी सलामी दिली 5 थरांचा. चौकाश चौकाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी आणि सुंदर 5 थर लागले आणि राहिलेली लाईट आता पेटले. मगाशी भूज उडाला होता आणि आता नक्कीच लाईट पेटले. यजमान गोविंद बत्ताचे हार्दिक स्वागत 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 स्वागत. आमचा राजू दादा एकच वादा, आमचा राजू दादा. यजमान संघाला एकच सांगणार, या वर्षी तुम्ही नाव नोंदणी केली नव्हती, पुढच्या वर्षी नाव नोंदणी करून या आणि 5 थर लावा आणि प्राइज घेऊन जा. मला तर कुठल्या लिस्ट मध्ये तुमचं नाव दिसलं नाही म्हणून बोललो, बाकी मला कुणी सांगितलं नाही काय नाही, पण शिर्केने लाईट डिम ठेवली होती आणि तुम्ही पेटवली. चला धन्यवाद. गाव आमचा बंड्या बघतोय, बंड्या काही कामाचा नाही. आमचा मगाशी बंड्याचा पोल वाकला होता, परंतु 5 थर लागले होते. पाहूया जाणावर तर 5 थर लावतोय का, परंतु दुसऱ्या थरावरच काहीतरी तडजोड होते. दोन थर लागले. तिसऱ्या थराचा प्रयत्न, तिसऱ्या थरावरती जात आहे गोविंदा, बालगोपाल जात आहेत. मूर्ती लहान कीर्ती महान असा हा छोटा गोविंदा. आणि मला वाटतंय 3 थर लागले, 4था थर लागतोय. मला वाटतंय 2 एक्के लावायचा प्रयत्न आहे, 2 एक्के लावायचा प्रयत्न आहे, परंतु तो प्रयत्न फसतोय. 5 थर लावले तर गांधी साहेबांची आकर्षक आपल्याला बक्षीस भेटणार आहे, याची कल्पना असावी. 2 एक्के लागताय, एक एक्का उभा राहिला, दुसरा एक्का उभा राहतोय का पाहूया. आणि हा 4था थर लागतोय आणि सलामी देतोय. ही 4:45ची झाली, 4ची पूर्ण झाली सलामी. चला एकदा टाळ्या वाजवा. मला वाटतंय साहेबांची कडलं बक्षीस अपुरच राहत आहे आणि साहेबांचं बक्षीस साहेबांच्या खिशातच राहत आहे. पुन्हा एकदा साहेबांसाठी पण टाळ्या वाजवा. मला वाटतं परंतु
किती थर लावताय डावलवाडीकडून पाहूया आपण किती थर लावू इच्छिता 5 थरावर ट्राय करणार आहोत. पण मला तर गांधी साहेब बोलले होते 6 थर लावणार तुम्ही. नक्कीच लावणार, परंतु पुढच्या वर्षी लावणार. आमची अजून तयारी नाही. मग पुढच्या वर्षीची नोंदणी आताच करून घेऊ का? धन्यवाद. चला बघूया 5 थर लागतात पाहूया. मला वाटतं त्याच्यामध्ये 3 एक्के असतील. त्याच्यामध्ये 3 एक्के असतील का? 2च एक्के. चला म्हणजे जानाव्या गावात 2 एक्के लावले होते, हे पण 2 एक्के लावतात. परंतु आमचा बंड्या काय डगमनला होता. पाहूया पुन्हा एकदा. चला चला साईडला चला सगळ्यांनी. चला यजमान गोविंद पटाकांनी साईडला चला. चला जाणवले जरा सपोर्ट करा. चला सगळ्यांनी सपोर्ट करा. 2 थर लागतायत. चला मनसे पदाधिकारी चला लवकर पटापट चला सगळ्यांनी. बंड्या सर बंड्या. हा चला. दुसरा थर लागलाय. तिसऱ्या थराची तयारी करताय. हात वरती करा सगळ्यांनी. सगळ्यांनी सपोर्ट करा. आज तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर उद्या ते तुम्हाला सपोर्ट करतील. चला पाहूया 3ऱ्या थराचा मनोरा रस्ता आहे. 5 मध्ये 2 एक्के लागणार आहे. पाहूया 3 थर उभे राहिले. 4था थर. चला फटाफट चला फटाफट. तिसऱ्या थरावर जरा डगमगीत होतोय, परंतु त्यांनी 5 थर लावायचं कबुली दिले. 5 थर लावतात का पाहूया. 3 थर लागलेले आहेत. चला फटाफट डीजे वाले. आणि 4था थर जातोय. 7 मिनिटाच्या नंतर चौथा गडी वर चढतोय. त्याच्यावरती 5वा गडी चढतोय का पाहूया. मला वाटतंय आता फक्त 3.5 थर लागले. 3ऱ्या थरावरती पहा वय वर्ष 60-65 असणारी व्यक्ती. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि मला वाटतं 4था थर उभा राहतोय. 5वा थरचा का होतोय. आणि सुंदर अशी सलामी यांच्या डावलवाडीसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा. ते बोलले होते 5 थर लावू आणि ते 5 थर लावून आपली सलामी दिली. तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या.
यामध्ये 8 मुली आहेत आणि या 8 मुलींमध्ये 4 थर लावणार आहेत. तर निश्चितच या ठिकाणी सर्व गावातील जे बाळगोपाळ आलेले तसेच ग्रामस्थ आले आहेत आणि एक आगळ्याने वेगळ्या प्रकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे आयोजित दहीहंडी महोत्सव शाखा मुंडर 2025 मध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गोविंदा पथकाचं आणि गोविंदाचं दहीहंडीचं नातं एक वेगळंच आहे. कारण एक कालमात्र आणि सलामी दिलेली आहे. पहिली सलामी दिलेली आहे ती म्हणजे मैदानाला आणि त्यानंतर दहीहंडीला आणि श्रीकृष्णाला सलामी देऊन गणपती गणरायाचा जय जयकार करून त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि सलामी ही आकाशातून सुद्धा आपल्याला मिळालेल्या निश्चितच या 8 मुलींमध्ये 4 थर मी विनंती करेन या ठिकाणी फोटोग्राफर असतील त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ज्यांच्याकडे मोबाईल असतील ही यंदाची सर्वात मोठी आणि चांगली रील बनेल आणि एक चांगला आदर्श सर्व मुलींसमोर आपल्या गुहागर तालुक्यामधील राहील. तर सर्वांना सांगितलं की आपण कॅमेरा घेऊन हा 8 मुलींमधील 4 थर आपल्याला पाहिजे. सर्वांनी प्रोत्साहन द्यायचं. आजूबाजूला जवळजवळ 1000च्या वरती या ठिकाणी प्रेक्षक आहेत. सर्वांनी आपल्या टाळ्यांच्या घोषामध्ये जे प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा अध्यक्ष श्री विनोदजी जानवळकर साहेब यांच्याकडून या महिलांच्या या मुलींच्या गोविंदा पथकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक थर लावण्या आधीच जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर आणि या गोविंदा पथकामधून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न आहे. जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आपण तिसरा तर पाहत आहोत अतिशय सुंदर पद्धतीने आणि या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. सुंदर प्रकारची रिस्क नाही आहे आणि डबल एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार टाळ होऊन जाऊ दे. या पुढील मंडळ सुद्धा या ठिकाणी आलेली विशिष्ट पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस केली असेल तर आपला नक्की एक हेतू किंवा आपली रणनीती काय असेल किती थराची आपण या ठिकाणी एक चॅलेंज आपण म्हणू शकतो किंवा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सांगावं. सगळ्यात पहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका शाखा मुंडर आणि आपले सर्वांचे लाडके गांधी सर यांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी आम्हाला इथं संधी दिली. गेल्या वर्षी आम्ही इथं 5 थर लावले होते आणि मानसुद्धा आम्ही घेतला होता फोडायचा. यावर्षी 100% आमचा 6 थराचा प्रयत्न होता. अनफॉर्च्युनेटली आमच्यामधले 4 प्लेयर जे होमगार्ड आहेत ते ट्रेनिंगला गेले म्हणून आम्ही 6 नाही पण 5 लावणार पण क्वालिटीचे लावणार. सगळ्यात कमी टायमिंग द्यायचा आम्ही प्रयत्न करणार. बस बोल बजरंग बली की या गजरामध्ये एक शिस्तबद्ध संघ गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 थरांची सलामी या ठिकाणी सादर करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका आयोजित शाखा मुंडर. दहीहंडी शिटी वाजलेली आहे पहिल्या थरावरती. या ठिकाणी आपण पाहू शकता शिडी या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 ठिकाणाहून 3 मुलं चढलेत आणि दुसरा थर सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केलेले आहे. यांची आपण ड्रेसिंग पाहू शकता. प्रत्येकाला सेफ्टीसाठी बेल्ट दिलेले आहेत. तिसरा थर सुद्धा अतिशय चांगल्या आणि सुरक्षितपणे लागलेल्या. 4थ्या थरावरती आता मुलगा जाईल आणि त्याच्यानंतर डोक्यावर हेल्मेट घालून ही मुलगी असेल. मुलगीसाठी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊन देत. कारण आपल्या गुहागर तालुक्यातील मुलींचा पराक्रम जर आपल्याला पाहायला असेल आणि हा मुलगा किती ताट बसलेला आहे. गुहागर तालुक्याची शान जानवे गावची शान आणि डबल एक्क्यावरती 5व्या थर लागून सलामी दिलेली आहे. डीजे या ठिकाणी नुसते थर लावणे हे महत्वाचं नसतं तर शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने कशा प्रकारे लावता येईल हे
लावत आहेत. दुसऱ्या थरावरची मंडळी सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या थरावरती चढलेली आहे. बहुतेक 5 तर या ठिकाणी लावू शकतात. दुसऱ्या थरावरती थोडीशी रणनीती चालू आहे. या ठिकाणी सुद्धा शिडीचा वापर केला जातोय. शाखा मुंडर दहीहंडी उत्सव 2025 गोहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री प्रमोदजी गांधी साहेब यांच्या सौजन्याने संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा कार्यक्रम, आपला संस्कृतीचा कार्यक्रम. या ठिकाणी जाणाऱ्या गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा 4था संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 2 थर लावलेले, 3रा थर सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे. उभा नाही आहे, बसलेला आहे. पाहूया ट्रिपल एक्का या ठिकाणी होतो की डबल एक्का होतो की 5 थर लावतात की 4 थर लावतात. 3ऱ्या थरावरती मात्र अतिशय सुरक्षितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाले. एक छोटा मुलगा आपल्याला दिसतो. छोट्या मुलासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवून छोटा मुलगा सलामीला जाईल. 3 थर लागलेला आहे. 4थ्या थरावरती सिंगल एक्का आपल्याला पाहायला मिळतोय. शिडीच्या सहाय्याने मुलाला चढवलं जात आहे. सर्व आजूबाजूला उभ्या असलेल्या मंडळींना विनंती आहे, आपले हात मात्र हवेत असायला पाहिजेत, कारण आपण सपोर्ट करायचा आहे. या मुलाला पहा, या ठिकाणी कोणतीही भीती त्याच्या डोक्यावरती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. अतिशय सुंदर अशा पद्धतीने 3रा थर उभा राहिलाय. 4थ्या थरावरचा डबल एक्का या ठिकाणी आता उभा राहणार आहे. हात हातात घेतलाय आणि 4थ्या थरावरचा डबल एक्का उभा राहिला आणि आता सलामीची वेळ आहे. हा छोटा मुलगा प्रयत्न करतोय, उभा राहिला आणि सुंदर अशी सलामी या ठिकाणी पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारची अडचण नाही. शांततेमध्ये पुन्हा एकदा अशा शिडीला आपल्याला उतरायचंय. सुंदर असा कमबॅक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना बघायचं या ठिकाणी सर्व राहुलजी तसं बघता येते. या शाखेचे शाखा प्रमुख आहेत ते. एकदा त्यांच्यासाठी काय म्हणतो सुजितजी गांधी यांना उर्फ बंड्या त्याच्यासाठी चला बाकीच्या भक्तांनी जरा जवळ चला सपोर्ट करा. जर त्यांना आज तुम्ही सपोर्ट केला तर ते तुम्हाला उद्या सपोर्ट करतील. पाहूया चला पटापट. आता 2 मिनिटं झाली 3ऱ्या थराला. मी टायमिंग लावलाय. जर 5व्या थराला अंडी फुटली नाही तर बंड्या नाराज होईल. बाजूला सर्वांनी उभं राहायचे. सर्वांना विनंती असेल, आपण आपले हात वर असायला पाहिजेत, कारण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दुखापत व्हायला नको. निश्चितच 4था थर लावला जातोय. मला वाटतं 4थ्या थरावर ही दहीहंडी नक्कीच फुटेल. 3 थर सुंदरपणे लागलेले आहेत. 4था थर थोडासा ढाचा या ठिकाणी डळमळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला 4था थर लागतोय. मला वाटतंय 4थ्या थराची अंडी फुटली पाहिजे आणि फुटणारच. आणि असं करायला थोडंसं सांगा. अंडी फुटणारच, कारण खाली आहेत बंड्या गांधी. पाहूया आणि आता प्रयत्न करताय आणि अशा दरम्यान अंडी फुटलेली आहे. कोणाला लागले का पाहायचं. अंडी फुटलेली आहे. सर्व व्यवस्थित अंडी फुटलेली नाही. बाजूला घ्यायचं तर काय झालं असेल अंडी फुटलेली नाही. स्पीडमध्ये मला वाटतं 2रा थर 20 सेकंदात लागला. सोडायची नाहीये. फक्त सलामी द्यायची आहे. आपण 4थ्या थरावर सलामी देत आहे, काही हरकत नाहीये. फक्त सलामी द्यायची आहे. ट्रेन ऑपरेटर थोडं वरती, थोडं वर. बस सोडू नका. धन्यवाद. आपण या ठिकाणी मान दिला याबद्दल आपले आभारी आहोत. दावलवाडी पुन्हा एकदा दावलवाडीसाठी जोरदार काय होऊन जाते. शिस्तबद्ध संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि यानंतर जो मान असेल